सालाप्रमाणे चालत येणारा हा आपला नवरात्र उत्सव सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं माझ्यावर पण असणारं हे 5वं पुष्प आणि त्या निमित्तानं मला आपल्या आई जगदंबा माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व उपाध्यक्ष, विशेष करून आमचे नेहमी मार्गदर्शन पण माझ्या पाठीशी असतात असे आपल्या वारी गावामध्ये हर हुंडरी व्यक्तिमत्व आमचे मामाश्री बाबासाहेब शिंदे मामा आणि नेहमी मला मोलाचं मार्गदर्शन करणारे आमचे ॲडव्होकेट शरदचंद्र जोशी साहेब, त्यांचंही मला वेळोवेळी मार्गदर्शन या क्षेत्रामध्ये असतं. त्याचबरोबर सर्व आमचे रामभाऊ महाराज असतील, आमचे गरबे महाराज असतील, आमचे चव्हाण महाराज असतील, तिकडेही आमचे चव्हाण महाराज आहेत, आमचे गोरख महाराज असतील, आमचे नेवगे महाराज असतील, अहोरात्र मंदिरामध्ये सेवा देणारे, त्याचबरोबर आमच्या माता मावल्या असतील, सर्वांच्या चरणावर वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. बघा, अतिशय सुंदर अशी मूवी मी आजच्या या पर्व कालावधीत केली आहे. मागच्या वर्षी मी तुम्हाला 9 दिवसाचं महत्व सांगितलं होतं, त्यामुळे डबल ते गॅरंटी आहे. या मूवीमध्ये माऊली काय शब्द आहेत, माऊलीची एक एक शब्द माऊलीचा विचार जर केला ना, त्या एका शब्दावर जर चिंतन करायला लागलं तर महिना पूर्ण राहील. असा एक एक शब्द माऊलीचा रत्नासारखा शब्द आहे. फक्त त्या शब्दाच्या नौकेवर आपण पोहलो पाहिजे, त्या पहिल्या तीरावर आपण गेलो पाहिजे. काय शब्द आहे माऊलीचे? तैसा हृदयामध्ये राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयामध्ये. माऊली सांगतायत की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. प्रत्येकाच्या नवीन आपलं भागवत सांगतं की तुम्ही एखाद्या माणसाला बघितलं, एखाद्या पुरुषाला बघितलं, एखाद्या स्त्रीला बघितलं तर आपल्या धर्मामध्ये, आपल्या पंथामध्ये प्रथम दर्शन करण्याची आपली प्रथा आहे. भागवत सांगतं की एखाद्या माणसाला जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही तत्वाचं दर्शन करा आणि त्यामुळे आपण त्याचं सर्वप्रथम दर्शन करतो. याचा कधी विचार केलाय का आपण? मागच्या पिढीनं सांगितलं मग त्याचं दर्शन घ्यायचं म्हणून आपणही घेतो, पण त्याच्यावर तुम्ही बारकाईने विचार केलाय का आपण का त्या माणसाचं दर्शन घेतो? आज तुम्हाला मी सांगतो, भागवतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. भागवत सांगतं की समोरचा व्यक्ती आल्यानंतर आपण सर्वप्रथम त्याचं दर्शन करावं. का दर्शन करावं? तर त्याच्यामध्ये परमात्म्याचा वास आहे. काय? त्याच्यामध्ये परमात्म्याचा वास आहे. हे तुम्हाला आता पुढे विस्तृत करून सांगणार आहे. तर माऊली सांगताय, जैसा हृदयामध्ये विराजो, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावे. माऊली म्हणतायत की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी परमात्मा रूपी सामावलेला आहे, पण असं असू नये हा मानव, हा मानवी देह आपण विशेष सुखामध्ये गुंतला आहोत, की भ्रांतासी काम विषयामध्ये. विषय सुखात आपण गुंतलो आहे, त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये परमात्मा रूपी तत्व असल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. पण आपण तो शोधतो का? आपण इतर विषयामध्ये गुंतलोय महाराज. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर माऊली म्हणतात की मूवी लिहिल्यानंतर मला काय प्राप्त झालं? तर मला सर्व सुख प्राप्त झालं. आणि माऊली अजून पुढे जाऊन सांगतायत की या ज्ञानेश्वरीमध्ये मी बसायला मागितलं, जगाकरता बसायला मागितलं, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित. प्रत्येकाकरता माऊली बसायला मध्ये काय मागताय? राम मागताय बसायला. म्हणून माऊली सांगताय की मी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर मला काय प्राप्त झालं? तर मला सर्व सुख प्राप्त झालं. मला सर्व सुखाची व्याख्या काय सांगा? 20 लाखाचा बंगला, 10 लाखाची योगी,
दारामध्ये बुलेट, काय सुखाची व्याख्या नाही ना, करताच येणार नाही सुखाची व्याख्या. नाही तर प्रत्येक जण म्हणतो काय मला काय कोणाची गरज नाही, माझ्याकडे सर्व आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे लोक जाकडे सत्य, मला काय कोणाची गरज नाही. याला म्हणावं सर्वस्व. अहो ज्याच्याकडे पैसाच पैसा आहे, तुम्हाला सांगतो त्याला कमवायची गरज नाही. भरपूर पैसा आहे त्याला कमवायची गरज नाही. त्याला फक्त प्रत्येक गोष्टी त्याच्या पायाशी लोळत घ्यायला आहे, पण त्याला सुखाची झोप येत नाही. पण ज्याच्याकडे पैसा नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, त्याला पैशाकरता दिवस रात्र राबावं लागतं, त्याला काम करता करता झोप येते, त्याला पैसा कमवावा लागतो कशाकरता, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता, त्याला केव्हाही चटकन झोप येते. पण त्याच्याकडे वेळ आहे का झोपी करता? अजिबात नाही. म्हणजे देवाची वेळ बघा, ज्याच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं काही आहे, त्याच्याकडे झोपण्याकरता वेळ आहे, पण त्याला झोपीच्या गोळ्या खायला लागतात. आणि ज्याच्याकडे झोपच झोप आहे, पण त्याला झोपायला वेळ नाही. अशी भांडण करून तुम्ही यावर म्हणजे सर्व सुख आहे का सांगा. ज्याच्याकडे पैसा आहे, सगळं काही आहे, त्याला झोपायला वेळ आहे, पण झोप येत नाही. आणि ज्याला झोपायला वेळच वेळ आहे, त्याला झोपायलाच वेळ नाही, त्याला कमावं लागतं. व्याख्या बघा देवाची. सर्व सुख कशात? सर्व सुख जर आपल्याला मानायचं असेल तर तुम्हाला सांगतो सर्व सुख फक्त परमेश्वराच्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये. सगळं काही मिळवणं म्हणजे सर्व सुख होत नाही. येणार नाही. भरपूर जण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही, मला कोणाची गरज नाही. पण तुम्हाला सांगू, जगाचा बाप प्रभू रामचंद्रांचा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्रांना राजकुमार म्हणून राज्याभिषेक होणार होता. बरोबर आहे, राज्याभिषेक. बघा तुम्हाला सांगू, जीवनामध्ये तुमच्याकडे पैसा असो उपयोग नाही, तुमच्याकडे प्रॉपर्टी असो उपयोग नाही, तुमच्याकडे विद्वत्ता असो उपयोग नाही, तुमच्याकडे धन असो उपयोग नाही. हे काहीच कामाला येणार नाही. तुमचं फक्त कर्म कामाला येणार आहे, लक्षात घ्या. कारण तुमचं जसं कर्म असेल, तुम्हाला सांगू या जगामध्ये कोणीच नाही आहे तुमचं, कोणीच नाही. या जगामध्ये तुम्ही वावरत असताना कुणालाच वाटत नाही तुमचं चांगलं व्हावं. तुमच्या भावाला वाटत नाही, तुमच्या भावकीला अजिबात वाटत नाही. पण जगामध्ये फक्त 3च माणसं आहेत की त्या माणसाला तुमचं चांगलं झालेलं बघावं, तुमची प्रगती बघावं. एक आई, दुसरे वडील, आणि तिसरा म्हणजे तुमचा जीवनाचा गुरु. तुम्ही पुढे झाले ना, या माणसाला वाटते याची प्रगती व्हावी, पण भावाला वाटत नाही, भावकीला तर वाटतच नाही अजिबात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा, प्रॉपर्टी, पद, प्रतिष्ठा या गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या, शाश्वत फक्त तुमचं कर्म आहे. कारण कर्म फिरून येत असतं. चला तुम्हाला घेऊन जातो ते काय रामचंद्राचं उदाहरण तुम्हाला कर्माचं सांगतो. दशरथ राजे ठरवले की आता माझ्या लेकराला, प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करायचा राजकुमार म्हणून. पूर्वी पद्धत होती वारसदार आधीच निवडल्या जायचा. कारण आता हल्ली भांडणं व्हायला लागली गादीवरून, होतात ना, आपण बघतो या काळावरची गादी, या काळावरची भांडणं होतात, म्हणून आधीच वारसदार निवडायचा असतो. म्हणून दशरथ राजाने काय केलं, राजकुमार म्हणून राजतिलक होणार होता प्रभू रामचंद्रांना. आता राजतिलक होणार म्हणजे राजा फिक्स. आता गंमत बघा, कर्म कसे असतात. राजकुमार म्हणून राज्याभिषेक होणार, पण झालं काय, दशरथ राजा आले खुश आपल्या राजाच्या महलामध्ये गेले. कैकेयी मातेच्या महलामध्ये दशरथ राजा गेले, आणि कैकेयी मातेच्या महलामध्ये गेल्यानंतर ही बैठकी समोर बसून बसली. कारण तिथं मंथरा आले, मंथराने भांडण करून ठेवली. अशी जीवनामध्ये माणसं असतात भांडण करून ठेवणारे. एखाद्या चांगलं चालू असतं ना, आता हे मंदिरात चालले कार्यक्रम चालू, पण कोणाला वेगळ्या करून कशी पातळ लावायची, हे मंथरा सारखे अजून मंथरा समाजामध्ये आहे. चालू सप्त्यात आले येणारे, लेकी बाई फिरत वाटणारे आहे ना. हे गावाच्या कट्ट्यावर बसले, कट्टारात ना गावात प्रवेश केल्याने विशिष्ट जागा घ्यायची, बसायची. लिंबाच्या झाडाचा कट्टा, पिठाच्या झाडाचा कट्टा, मग या जनावरांची पंचमी करतात. हे प्रत्येक गावामध्ये बसलेले माणस. मग मंथराने काय केलं,
डोकं फिरून गेलं काही मागायचं. आता तू इडी का बावळट का काय म्हणे प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होतोय आणि तू आपली सजून गजरा बिजरा लावून आहात आहात मग ती म्हणे मग माझ्या लेकराचा राज्याभिषेक होतोय. आता काही मातीचं पात्र हे वाईट रंगवल्या जातं. आता हा फार मोठा प्रवाद आहे. हा आता सांगायला आपल्याला वेळ नाही. ही सगळी देवाची लीला होती. कारण त्या रावणानं सगळ्याला वनवासात टाकलं होतं आणि प्रभू रामचंद्र जर राजा झाले तर ते अगदी गादीवर राज्य चालवलं असतं. याच्याकडे स्वभाव कोणी असतं. म्हणून ही सगळी देवाची लीला होती. कैकेयीच्या लोकांना ते सगळे फार मोठा प्रसंग आहे. टीव्ही भागवत जर तुम्ही ग्रहण केला रामचरित्र मानस जर वाचला असं तर सगळ्यांना फार येणार आपण कुठं होतो कर्म. तर मंथरेने काय केलं. मंथरेने काही मातीचं डोकं फिरून दिलं. आता तुला काही कळतं का तो जर उद्या राजकुमार झाला तर भरताला माती मिळेल का. मग हिला अगदी पटून दिलं. मग दशरथ राजा आले महलामध्ये काही मातीच्या काही मातीच्या महलामध्ये दशरथ राजा आले नंतर काही माता बसून बसली. केसो पिसो सोडून पायऱ्यावर बसून बसली. दशरथ राजा आले म्हणे उद्या आपल्या रामाचा आपल्या लेकराचा राज्याभिषेक होणार आहे. तुझी तयारी कुठपर्यंत आहे. एक बसली तिकडं कोण. आता या बाबा गेले तर ओळखलं काहीतरी कालवे कुछ कहा आहे. आता आपण घराला गेलो तर काय करू सर्वच पती राजाला बघायचं ओळखायला वेळ लागत नाही. काय भागडे आता ही द्वंद्व तिथं प्रयत्न करून पाहिला पण गाडी टाकचे टेबल होती. ऐकायलाच तयार नाही. याचे सगळे खेळ झाले सगळे. तिला विचारलं झालं तरी काय तरी सांग. मग मंथरेने लगेच डोळा मला सांग हा प्रसंग परत नाही. काही मागेनं सांगितलं आणि तुम्ही राजे मी 2 वर मागितले तुम्ही म्हटले 2 वर मागितले की तुम्ही देतो काही नाही मला ते वर पाहिजेच. तसं राजे म्हणाले आता ती वेळ आहे का. आता आपल्याकडे काय वाढवून ठेवलंय नंतर बघू. नाही मला जमणार नाही. माझी वर 2 मला पाहिजे. दशरथ राजाचा नाईलाज झाला. ते दशरथ राजा म्हणाले माग काय मागायचं. म्हणजे पहिला वर प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवायचं आणि दुसरा वर माझ्या लेकराला राजगादी मिळाली पाहिजे. दशरथ राजाने डोक्याला हात लावून कटकन खाली बसले. कारण आचरण जर काही गोष्टी समाजाला म्हणून कळतच नाही काय करावं. म्हणजे तिने चालू भारताच्या गाडी लागली आणि ड्रायव्हरने घ्यायची उडी मारून गाडीची काय अवस्था होईल. असं दशरथ राजाच्या समोर आलं. मला सांगायचं एवढं की काही मागून घ्यायचं तर दशरथ राजाला किंवा देवाच लागले कारण वचनात बांधली गेली होती. मग मला सांगायचं याच्यातून तात्पर्य की जो माणूस राजा व्हायला चालला होता कर्म फिरले महाराज बदल नेसून जंगलामध्ये जावं लागलं. म्हणजे काय तुम्ही जो माणूस देवाचा देव जो राजा होणार होता पण एका क्षणार्धामध्ये तो माणूस काय झाला बंधन नेसून वनवासात जावं लागलं. तुमची आमची काय अवस्था. मग काय अवस्था. माझं हे माझं. आणि जो माणूस राजा व्हायला चालला कर्म फिरले महाराज जंगलात जावं लागलं. आपण किती माझं हा किती माझं भावात वाद बहिणीत वाद घरात नेहमी भांडणं सासू सुनेचं जमत नाही जावाचं जमत नाही. सासूबाई सुनाबरोबर भांडती सून सासूबाईला भाकरी वाजून माहिती काय महाराज. एक जन्म आपल्याला 84 लक्ष योनी नंतर आहे महाराज. हा जन्म काही सोपा नाही मिळतच नाही. कोणी म्हणतं चांगले कर्म केले नडले गुरुवरी बसले त्याला सगळं माहिती बरोबर वाचलं तर तुम्ही असं महाराज हा जन्म लगेच नाही. एक कोटी फेरा नरकीचा वारा मग लागेल. कोटी फेरा आहे महाराज. मग हा 84 लक्ष योनी नंतर देव तुम्हाला आम्हाला मिळतो. मग कसं राहिलं पाहिजे. प्रेमाने राहिलं पाहिजे. ठेवी अगदी पैशाची राहिली चित्ती असं द्यावी समाधान. पण आपण तसं राहत नाही महाराज. जीवनाचं जर वर्ण तुम्हाला आम्हाला कळालं ना काही नाही महाराज. काही नाही. कपाळाला लावलेला रुपयाचं काही नाही. संध्याकाळी पिठलं भाकरी दरपूर आणली आहे काही नाही. उलट पाहते हिने काय भाजी आणली तिने काय आणली. हा पिठलं आहे काय डाळ आहे का डाळ बाई वांगा तुम्हाला आवडतच नाही. अरे तो गेला पण तू वांग पाहते का. अवघड आहे महाराज. काहीही नाही. शेवट राहिलेले दागिने फुटके मध्ये ठेवती नाही बाई.
ते नाही माझ्या आईचा लय जीव होता. ती म्हटली होती मनी तुला द्यायची, पहिले पाटा द्या, हो पाटा द्या, की आमची पाठ घ्या, मनी पाठ काहीच ठेवते नाही महाराज. कितीही कष्ट करा काहीच नाही. कशा करा मस्त देवाचं नाव घ्यायचं काम केली. आणि माता माऊलीला हात जोडून सांगू का, आता मी तुमचा देखील पण पोरं पुढची पिढी आली 90च्या 85च्या दशकातली आली, आम्ही तरी कसं तरी रडत तुम्हाला सांभाळू, पण आमची लेकरं आहे पुढची सोडूनच द्या. आपली सोय हातात करून ठेवा. सगळं ताब्यात देऊ नका. 2-4 लाख रुपये नावावर ठेवा. याचा काही भरोसा नाही. या हातच होते तुम्हाला काही कळतं का. म्हणून आपली सोय हातच लावून ठेवायची. पिढी बेकारी इंस्टावरची व्हॉट्सअपवरची पिढी हा राहून घडी महाराज. आणि लई लवकर एखाद्या ताब्यात देऊ नका. नाही कर्तृत्वान झालं वावर कोणाच्या नावावर आहे ते काही कंपनी कामाला घ्यायची की खंड पारला देऊन मोकळं बापू पटक्याला गावात गोळ्याला सुद्धा पैसे देऊच नका. हातचा वापर घ्या. 2-4 जमिनीचे मोदीचे पैसे आल्या ते आता ते बरं झालं सर्व सुख महाराज तुम्हाला सांगू का, आपल्या हृदयामध्ये भगवंत असताना आपण बाहेर देव आहे हृदय मंदिरी शोधलं पाहिजे. हृदय मंदिरात भगवंत आहे. एक उदाहरण सांगू. ब्रह्माजीनं आपली बॉडी निर्माण केली. ब्रह्माजीकडे काम काय, सृष्टी निर्माण करायचं काम आहे ब्रह्माजीकडे. ब्रह्माजीने ही सृष्टी निर्माण केली. याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 मुख्य नाड्या, 10 वायू आणि 10 तत्व टाकले आपल्या बॉडीमध्ये. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 नाड्या, 10 वायू आणि 10 तत्व याच्यामध्ये टाकले. 10 तत्व टाकले. 5 ज्ञानेंद्रिय तुम्हाला माहिती, कर्मेंद्रिय 10 नाड्या. या शरीरामध्ये 10 नाड्याचं सायकल आहे डोक्यापासून नाकापर्यंत. कसं 5 एकर आपण जमीन घेतली, या टोकापासून त्या टोकापर्यंत आपण बारीक काढून फिरतो. चढाची जमीन असेल तर तिकडे बारीक काढतो. तसं देवानं 10 नाड्यांची बारीक काढून ठेवलेली आहे. शरीराला काय सृष्टी आहे महाराज. पण या शब्द मिटत काही नाही. 10 वायू तुमच्या शरीरामध्ये प्राण आपण व्यान होणार समान नाक कृतम देवदत्त धनंजय. 10 वायू शरीरामध्ये, प्राण नावाचा वायू तुमच्या हृदयामध्ये. आमचे कॉलेजला लेकर म्हणतात संतोष आहे तिच्याशिवाय माझ्या हृदयात कोणी नाही. पावला येतो ती नाहीये. प्राण नावाचा वायू तिने ठरवला सुट्टी घ्यायची. राम बोलो हे राम बोलो. प्राण नावाचा वायू हृदयामध्ये. सकाळी तुम्ही शौचाला जाता, अपान नावाचा वायू बुद्धामध्ये, त्याला सांगावं लागत नाही. कुठेचं काम सकाळी करतो शौच होते आपल्याला. धनंजय नावाचा वायू तुमच्या चित्तग्रंथीमध्ये. तुम्ही म्हणतात माझा बाप्या मला बुटी मा भांड्या काही नाही कोणी म्हणायचं. शेवटचा आपले डाग दिल्यानंतर कवटी फुटल्याचा आवाज येतो का ढाप दिशी. धनंजय नावाचा वायू तुमचा शरीरामधून प्राण घेऊन गेल्यानंतर सुद्धा धनंजय नावाचा वायू तुमच्यामध्ये शेवटपर्यंत असतो. धनंजय नावाचा वायू. या सगळ्या वायूचे काय आहे शरीरामध्ये. कृतल नावाचा वायू आहे. कृतल नावाचा वायू तुम्हाला जठर आणण्याचं काम करतो. जांभळे आणण्याचं काम देवदत्त नावाचा वायू करतो. सगळ्या वायूचे काम आहे सांगायला वेळ नाही. या सगळ्या वायूचे काम आहे महाराज. 10 नाड्याचं सायकल आहे. हिरा, पिंगळा, शिश्वना, गांधारी, गजजेवा, हस्तजेवा, शेंगिनी, पोहो, यशस्विनी आणि अंबलवा. या 10 नाड्या ध्यानात ठेवा. फार पुस्तक माहिती. 10 नाड्याचं सायकल आहे तुमच्या शरीरामध्ये. याच्यात नाड्या असतात ते सगळं रक्त पुरवण्याचं काम करतात. 10 तत्व तुमच्या शरीरामध्ये. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. 5. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. किती झाले? 5. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. मन, बुद्धी, अहंकार. किती झाले? 8. 9 तत्व ब्रह्माजीने टाकलं आत्माचं ज्याच्या त्याच्या कर्मानुसार. कमी वेदाची बॉडी काही ऍक्टिव्हेट व्हायला ना चालच. ब्रह्माजी इथून काम केलं, तिथून काम केलं, सगळं टाकलं ना. ज्ञानेंद्रिय टाकले, कर्मेंद्रिय टाकले, 10 वायू टाकले, तत्व टाकले, तर चालूच होईना. ब्रह्माजीला कळालं काय भानगड आहे. ब्रह्माजीने ती बॉडी उचलली मानवाची, गेले कोणाकडे? विष्णू भगवंताकडे. आणि विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर विष्णू भगवंताला सांगितलं देवा मी ही मानवाची बॉडी तयार
माणसामध्ये बोलायला लागली, हा मानव कार्यान्वित झाला. कोणामुळे? दहावं तत्व, परमात्मा रूपी तत्व आहे दहावं. म्हणून नाही घमंडी राहू नका. परमात्मा रूपी तत्व आहे. जैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचे कामो की नांदासी कामो. आपल्यामध्ये दहावं तत्व आहे, परमात्मा रूपी तत्व. आपण नाही म्हणत का बोलता बोलता बोली भाषेत म्हणे आपल्या, नाही नाही भाई त्याचा काही भरोसा नाही. बरोबर एकाचेचं भांडं आहे का होतं एकाचेचं भांडं. परमात्मा रूपी पक्षी आपल्या हृदयामध्ये, तो केव्हा उडून जाईल सांगता येत नाही महाराज, सांगताच येत नाही. केव्हा उडून जाईल क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती नाही. ते पतंग उडवताना आपण नाही म्हणत का तो उडतोय पण दोन माझ्या हातामध्ये. समाजामध्ये चालू भाषेमध्ये संत साहेब आपण उदाहरण देतो, लय उड्या मारतो तो मारते उड्या, त्याची सगळी भागडवारी हातात आहे. समाजामध्ये आपण म्हणतो ना तो लय उड्या मारतो, पण हे परमात्मा रूपी तत्व तुमच्या आमच्यामध्ये. म्हणून मी तुम्हाला सर्वात आधी उदाहरण दिलं. भागवत सांगतं की माणूस भेटल्यानंतर त्याचं दर्शन करा. का? भगवान विष्णू रूपी परमात्मा रूपी तत्व तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये. म्हणून आपण खरोखर त्यांच्या पायामध्ये किती श्रेष्ठ आहे आपलं कल्चर, आपली संस्कृती, आपला सनातन धर्म किती श्रेष्ठ आहे महाराज. 10 तत्व आपल्या शरीरामध्ये काय परमात्मा रूपी तत्व आहे. आता देवाने ठरवलं हे तत्व काढून घ्यायचं काय राहिलंय महाराज? काहीच नाही. म्हणून हे कसं आपण आनंदात राहायला पाहिजे, देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे, कोणाच्या कार्याने केलं पाहिजे, अगदी मस्त राहायचं आहे. देवाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आपण कसं करतो का? नाही करतो. म्हणून हे सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला जर करायची असेल तर हे सर्व सुख महाराज फक्त कसे ते सर्व सुखाचे 4 प्रकार सांगितले जातात. 4 प्रकार आहे सर्व सुखाचे. एक सर्व सुखाचे प्रकार 4 आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार दुःखातून सुख वाजा. काय? दुःखातून सुख वाजा. त्याच्यामध्ये बघा दुःखातून सुख वाजा म्हणजे काय? जीवनात सर्व सुख तुमच्याकडे असतील पण एक जर दुःख तुमच्याकडे असेल, एक दुःख, तर सर्व सुख महाराज वाजा होता. दुःखातून सुख वाजा. त्याचं उदाहरण सांगायचं झालं दशरथ राजे. काय कमी होते दशरथ राजे? सर्व सुख दशरथ राजेला होतं पण एक सुख नव्हतं महाराज, पुत्राचं सुख नव्हतं. सर्व सुख दशरथ राजेला होती पण एक सुख नव्हतं, ते म्हणजे पुत्र सुख. म्हणून दशरथ राजेने काय केलं? पुत्रकामेष्टी यज्ञ केला महाराज. पुत्रकामेष्टी यज्ञ. रावणाजवळ काय नव्हतं? काय नव्हतं? लंका सोन्याची होती रावणाची. रावणाची लंका सोन्याची होती. 80,000 बायका होत्या पण सीतावश होत नव्हती म्हणून सर्व सुख, पण एक सीतावश होत नव्हती म्हणून त्याला म्हणतात दुःखातून दुःख वाजा. दुसरी गोष्ट ही सुखातून दुःख वाजा. सुखातून दुःख वाजा म्हणजे दुसऱ्याचं जास्त सुख पाहून आपलं थोडं सुख वाजा. एखाद्याला जर जास्त सुख झालं आपल्याला पावत नाही महाराज. एखाद्याला जास्त सुख जर झालं तर एखाद्याने शेजारजीने जर एक गाडी जर आणलं, शेजारजीने तर पैठणी जर आणली, आय आय आमच्या वातावरणाची गाडी बंद तिला पैठणी आणली मान येतच नाही. म्हणजे एखाद्याचं मोठं झालेलं सुख पाहिल्यानंतर आपलं छोटं असणारं सुख आपल्याला कमी वाटतं. एखाद्याने जर 4 व्हीलर घेतली तर 2 व्हीलर वाल्याला वाटतं, 2 व्हीलर वाल्याला 4 व्हीलर वाल्याकडे पाहून दुःख वाटतं मला. आणि सायकल वाल्याला 2 व्हीलर वाल्याकडे पाहून दुःख वाटतं, माझ्याकडे सायकल आहे त्याच्याकडे 2 व्हीलर आहे. आणि पायी चालणाऱ्याला सायकल वाल्याकडे कोणी यावं वाटतं, माझ्याकडे सायकल पण नाही त्याच्याकडे सायकल आहे. म्हणून महाराज हे प्रत्येकाला दुःख म्हणजे हे दुःख प्रत्येकाला वाटत असतं. सुखातून सुख वाजा. तिसरं सुखातून दुःख वाजा. सुखातून दुःख वाजा म्हणजे जीवनामध्ये जर तुमच्याकडे एक पारमार्थिक सुख असेल ना, एक पारमार्थिक सुख, तर अनेक दुःख तुमचे वाजा होतात. एक पारमार्थिक सुख यालाच मला सर्व सुख म्हटलं जातं. म्हणून हे सर्व सुख आपल्याजवळ असेल, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. म्हणून हे सर्व सुख तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जीवनामध्ये सर्व सुखाचे 4 घटक सांगितले जातात. म्हणून हे सर्व सुख जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. भगवंताचं नामस्मरण खूप गरजेचं आहे. आता बघा नामस्मरणाचे अनेक उदाहरण आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगून जातो. आता जर 4 बाया जर एकत्र बसल्या, 4 बाया काय गप्पा
त्यांच्या संतोष महाराज 4 बाया एकत्र बसले. आता इथं आपल्या बाया एकत्र बसलेले घरी काय चर्चा आहे तुमच्या? कशावर चर्चा आहे? बाई माझं घरी पोरगा आजारी, माझा नातू आजारी, मी इकडे आहे, पायावर डोकं ठेवून बोलते मी मावले. पण आपलं लक्ष कुठं असतं? आपलं चित्त कसं असतं? आपण संसार सुखावले होत नाही. तुम्ही नामचिंतन देवी मातेचं करता, संध्याकाळच्या कामाला सकाळच्या कामाला दिवस सगळं लक्ष तुमचं कुठे घरी बसल्या, सगळं लक्ष कुठे तुमचं घरी. आता 4 स्त्रिया जरी एकत्र बसल्या, एक गोष्ट सांगितली जाते 4 स्त्रिया, 4 स्त्रियांमध्ये जो जास्त आंबाई ते 1000 बक्षीस. 2 स्त्रिया गप्पच बसल्या होत्या, त्यांनाच ते बक्षीस मिळालं. आता 3 स्त्रिया एकत्र बसल्या, एक राम माता कौशल्या माता, हनुमंत माता अंजनी आणि लोपामुद्रा माता अगस्त्य ऋषींची पत्नी, या 3 स्त्रिया एकत्र बसल्या. आणि या 3 स्त्रिया एकत्र बसल्या. 4 स्त्रिया एकत्र आल्या, गप्प बसतील का? काय विषय असतात? अरे यांची घरी चर्चा चालू. आता कौशल्य मातेने विषय काढला, बसल्या. आता आमच्या माता बाबा लेकरं झाले कौतुक, नाही बाई काय सांगते. आता कौशल्य माता सुटेल का? जगाचा जो माणूस तिची आई आहे महाराज, पण लेकराचा आई आईच असते महाराज. लेकराचं कौतुक केल्याशिवाय ते राहत नाही. आता कौशल्य मातेने केलं कौतुक करायला सुरू. आता या दोघी बसल्या, कौशल्य मातेला सांगायला लागले, बाई माझ्या रामाचं काय सांगावं, समुद्रावरती 40 मैल पूल बांधला, लंकेत गेला, सीतामातेला घेऊन आला. 40 मैल पूल बांधला. 40 मैल म्हणजे 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. मल्टीप्लाय बाय 40 करा, किती होतं? 460 का 40? 460. 460 किलोमीटर गेले रामचंद्र. किती? 460 मैल. कौशल्या माता म्हणाली, माझ्या रामानं समुद्रावरती सेतू निर्माण केला आणि लंकेमध्ये गेले, सीतेला आणलं, रावणाला मारलं. काय पराक्रम माझ्या लेकराचा. पण आता ही सांगत असताना अंजनी मातेला गप्प बसावा. आता काही बाया बोलत असते ना, हे किती सराबळ लागली महाराज. आता यांनी सांगितल्यानंतर आमची अंजनी माता गप्प थोडी बसते. अंजनी मातेला लगेच पडून बसलं. काय गरज होती? माझ्या हनुमंताला माझ्या लेकराला सांगितलं, काय गरज होती समुद्रावर सेतू निर्माण करण्याची? हनुमंताला सांगितलं असतं, हे उड्डाण मारली असती, मुलीकडे गेली असती, सीतामाते परत उड्डाण मारला असतं, सीतामातेने घेऊन आली असती. काय गरज होती? असं बोलल्यानंतर कौशल्य मातेचं चेहरा गेलं काळ पडलं. खालीच पाहायला लागली कौशल्य माता. हनुमंत आहे उड्डाण मारला असतं, म्हणे घेऊन आले असते. कौशल्य आपल्या अंजनी मातेचा चेहरा गेला पडून. अंजनी मातेने सांगितल्यानंतर कौशल्य मातेचा चेहरा गेला पडून. बरं, एवढं झाल्यावर लोपामुद्रा मातेने गप्प बसावं. लोपामुद्रा मातेला म्हणे, काय गरज होती हनुमंताला उड्डाण करायची? माझ्या पती राजाला सांगितलं असतं तर जवळवरी समुद्र तरी गाजला, तव ब्राह्मणा देखील नाही बाप. माझ्या पती राजाला सांगितलं असतं तर एका मोठा समुद्र प्राशन केला असता. प्रभू रामचंद्र लंकेत गेले असते, परत एकदा समुद्र प्राशन करावा लागला असता, परत एकदा इकडे आले असते. काय गरज होती? आता या तिघी संभाषण चालू असताना प्रभू रामचंद्र हनुमंतराय काय करत होते? हनुमंतराय मंडळी म्हणाले, आता तुला जावं लागलं, आपल्या मामाला आठी करून लिहायची त्या गतीमध्ये एकमेकीच्या, तू आता जा. हनुमंतराय एंट्री मारली साहेबांना. कौशल्य मातेकडे गेले, कौशल्य मातेच्या पाया पडले आणि कौशल्य मातेच्या पाया पडून कौशल्य मातेला म्हणाले, माते प्रभू रामचंद्रांनी सेतू निर्माण केला, लंकेमध्ये गेले, हे प्रभू रामचंद्राचं कर्तृत्व नाही, तर हे सेतू उभारायला प्रभू रामचंद्राचं कर्तृत्व नाही, तर प्रभू रामचंद्राच्या नावामुळे सेतू उभारायला. हे नामस्मरणाची ताकद आहे, प्रभू रामचंद्राची नाही, तर प्रभू रामचंद्राच्या नावाची ताकद आहे. ही ताकद प्रभू रामचंद्राची नाही. म्हणून कौशल्य मातेला सांगितलं, ही ताकद कोणाची आहे? ही ताकद रामनामाची. रामनामाने तर सुद्धा चालली होतं. तुम्ही आपले काय देवाचं नामस्मरण तर घेतलं ना महाराज, मी तर अल्पमती हीन, काय वरून तुमचे गुण
उदगी तारले पाशाला हे महिमान नामाचं. काय महिमा आहे नामाचा? अरे प्रभू रामचंद्राच्या नामस्मरण दंडतले आणि देवाचं नामस्मरण घेऊन तुम्ही आम्ही का करू शकत नाही? संसार करा, जरूर करा. संसार करत असताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे. आता आम्ही एवढी गावात येतो बाळापूर आम्ही दरवर्षी सुट्टीला जातो, पण असतात काही सामान्य आमची यदानाव सुद्धा संत साहेब इथं बसते. सगळे जण चांगलं म्हणतात, काय काय माझ्या मारायला माझ्या मारायला बोलतात. सगळेच ते बोलत असतात. शिपणी मामाचे आवलादी काय काय मजा करायला जातात म्हणे. आता काय मजा करायला जातात ना, जे बोलतात ना त्याला एकदा पकडी घेऊन जायचंय. सापड केली असे तोंडावर बोलणारे काय असतं ना महाराज, काय आनंद आहे. वा, या वर्षीची आमची ज्योत होती दाखवला, अतिशय सुंदर मंदिर कधी गेला. महाराष्ट्रामध्ये असं उंचावर मंदिर सुंदर अतिशय समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आमचं सप्तशृंगी मंडळ सुद्धा गोव्याला गेलं होतं. आता बरेच जण महाराज गेले तुम्ही काय हिशोबाचा गोवा करायला गेले काय बोलावं. 4 दिवस आधी गेले गोव्याला माझ्या मारायला काय बोलावं महाराज. अरे आपले लेकरं आजची लेकरं व्हॉट्सअपमध्ये काही काही तोंडात मावा म्हणे मी छत्रपतीचा छावा गोष्टी खातात, तंबाखू खातात, व्यसनाकडे वळलेले. अरे आपल्या गावातील तरुण मंडळ आदर्श महाराज आपल्या गावात जगात जेवढे झालेले जगात जेवढे धर्म आहे तेवढे धर्मवारी गावात आहे. पण अभिमान वाटतो मी वारीच्या भूमीच्या महाराज शांतता आहे आपल्या गावामध्ये आणि आपले तरुण निश्चितपणाने चांगल्या मार्गावर आहे महाराज. गणपती उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, काय पळतात जुटी गणपती काय देखणे सोहळे काय अहो तरुण करतात त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहायला. तरुण ओळख नाही अहो कीर्तनला टाळ घेऊन आमचे तरुण उभे राहतात. गावागावात तुम्हाला पाहायला मिळणार नाही महाराज. गणपती उत्सव असू दे आमचे तरुण आता आखाडी झाली सगळे तरुण होते. कोणत्या कार्यक्रमात आमचे तरुण नाही. अहो तरुणांना या धार्मिक कार्यक्रमाबरोबर सोपं नाही माझा मावलेलं. ते 4 लोकांचे बसतात ते वरती खाली माणसालाच नाही माणूस राहिला. पण नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी सांगावं मी स्वतः पळतोय 30 वर्षापासून. 25 वर्ष झाली आम्ही जॉब करतोय. 30 वर्षापासून मी स्वतः आमचे संत साहेब असते आमची सर्व जोत मंडळ करावं तेवढं कौतुक कमी आता सर्व जोत मंडळ खऱ्या अर्थाने टाळे होऊन जोत मंडळ बोलणारे बोलतात काय करतात. पण मी स्वतः जातो या ही या जावे त्याच्या वंशगावाकडे जाताना महाराज सत्कार्य महाराज. या निमित्ताने 9 दिवस आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्या गावाला लागतो. 9 दिवस भक्तिमय वातावरण होतं आणि हा देखणा सोहळा जसा आपल्या ट्रस्टीने केला देखणा सोहळा येतो. 4 लोकांच्या कानावरती चांगले शब्द जातात. तरुण कमीत कमी 9 दिवस तर त्या वातावरणामध्ये राहतात ना, म्हणून चांगलं मध्ये आपण शिकलं पाहिजे. पण आपलं नाही महाराज. विषय आपला होता की अंजली माता लोकमाता माता या मातांचे चालू असताना हनुमंतराय यांनी सांगितलं की नामस्मरणाची ताकद आहे. नंतर अंजली मातेकडे गेले आणि अंजली मातेला हनुमंतराय सांगतात माते पाया पडले. अंजली मातेच्या अंजली मातेला सांगितलं माते मी जे उड्डाण केलं ते उड्डाण केलं तर ती माझी ताकद नाही, माझ्या अंगी नामस्मरणाची ताकद आहे. मी नेहमी राम नामस्मरण करत असतो, भगवंताचं नामस्मरण करत असतो. ते नामस्मरण केल्यानंतर माझ्या अंगामध्ये स्मरण येतं ती ताकद येते. जसं महाराज आपण ज्योत घेऊन जाताना असं की आता आमचे संत साहेब फेसबुक लाईव्ह करतात त्यांना एवढे ज्योत घेऊन गेले वयस्कर मध्ये आमच्या सगळ्यात भर दुपारी 12 वाजता मोखाड्याच्या जंगलामध्ये आम्ही यांना पळवलं. ऊन इतकं रखरखत होतं आम्हाला वाटतं पाहताकडे बाबांनी बीपीची गोळी खाल्ली. पण तुम्हाला सांगतो 4 किलोमीटर बाबा ज्योत हातात घ्यायचं कोणती ताकद आणि कुणाला माहिती त्यांना पण नाही. बाबाने ती भेटली म्हणजे काय पीटी उषा चालली ही ताकद आहे महाराज. जशी ज्योत हातात घेतल्यानंतर ती आईची ताकद तशी हनुमंतराय सांगताय की
तुळजा मातेकडे गेले आणि पाया पडून सांगितलं, माते तुमच्या पती राजाच्या एका मोठा समुद्र सामावून सामावू शकत नाही. ही ताकद तुमच्या पती राजाची नाही, तर ही ताकद नामाची ताकद आहे. कारण तुमचे पती राजा नेहमी प्रभू रामचंद्राचं नाम नामस्मरण करतात, भले बाबाचं नामस्मरण करतात. कारण महाराज नाम आकाशापेक्षा अनंत मोठा आहे महाराज. म्हणून नामाचं आकाश सामावतं, तर नामात समुद्र का सामावणार नाही. समजून सांग ताकद कशाची आहे? रामनामाची. दुसरं एक याला लागून एक उदाहरण, नामस्मरणाचं फार काय झालं. आता हे सगळं युद्ध होणार हे निश्चित झालं आणि प्रभू रामचंद्रांनी शिकुटाचा आला, म्हणजे 1-2 फूट शिकुटाचा ऋषी मुनींचा त्यांच्या हातून जातात. त्याला झाला अहंकार, थोडा निर्माण झाला सगळं पडून गेला. अहंकार महाराज तुमच्याकडे विद्वत्ता जरी असली, मी महाराज जीवनात कुठल्या गोष्टीचा अहंकार तुम्हाला असता कामा नये. कारण तुम्हाला सगळ्यांना फिरून येतं महाराज. आणि वारी ही रामेश्वराची पांढरी आपल्या गावात महाराज नाक करायचा नाही. माझ्याकडे पाहिले रावाची अहो चांगले झाले, राजाचे रंगचा राजा व्हायला लागत नाही. खूप उदाहरण आहे, आता ते नाव घेऊ नये व्यासपीठावर. खूप उदाहरण आहे, ते जाण करा तुमच्या डोळ्याने पाहिलं. म्हणून कर्म फिरून येत असतात महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो, नामस्मरणाचं ही बातमी वाऱ्यासारखी लंकेमध्ये पसरली आणि लंकेमध्ये बातमी पसरल्यानंतर त्याची बहिणी नाही म्हणजे दूत रावणाकडे गेले. रावणाला सांगितलं, काही खरं नाही, काही खरं नाही, आपला अटक पकडली, शत्रूला पकडले, त्यांच्या हातात दगडे दगडं. अरे त्या रामाच्या हातात दगडे दगडं राहिले. तो समुद्रावरती दगडं काय ताकद आहे, आपला खेळ आटपला. उद्या तो दगड घेऊन रामाच्या दगडाचा बचाव लंकेमध्ये करीना आपला कार्यक्रम आटपण घरी. त्याच्या ताब्यात दगडे वाढा दगड घाबरून गेले. ती रावण गेला घाबरून. काय करावं भांडण झाली. कारण सैन्याचं म्हणत आहे खचलं ना, राजा किती पराक्रमी असू देव, सैन्याचं म्हणत आहे तर खचलं ना, राजा काहीच करू शकत नाही. आता याला वाटलं तर सैन्याचं म्हणत आहे खचलं हे काही नाही करावं आपल्याला. हे काय केलं, योग म्हणाला येईल थाप म्हणून. आता काही एवढे बडा येणार पत्रीचं पत्री बडी तर बडी ही बडे येईल मालूम. तुला राम नामाची शपथ म्हणजे पडायला पाहिजे. खूप सत्व आहे राम नामाचं. तुला राम नामाची शपथ म्हणजे पडावं. आणि लगेच लोक आयोजित आलाय सैन्यापाशी काय राक्षसापाशी टाका म्हणजे दगड आता समुद्रामध्ये. या राजाला लेवचा धापा गेले द्रापतीशी पाण्यात आला. अहो काय कमाल, दगड तरगायला लागला तरगायला. की भूतला गेला नाचायला राक्षस. उड्यात मारायला लागले. अरे आपल्या सुद्धा राजाकडे ताकद आहे म्हणे. यांचं इथे संचार झाला. महादेव ते तलवारी घेऊन नाचायला लागले. म्हणत उंचा म्हणणार हे विशाल आपल्या नावाने पटकन गेला. काय मानवाच्या ताकदीचं काही खरं आहे का? आपले राजा आहे, आपले घाटा सगळ्याची माझ्या सुद्धा ताकद आहे. सर्व टाकून म्हणे त्या रामाला आला नाही घरी. घरी गेलो घरी भांगड झाली. बरं माथा मावले जिकडे परत गाजवला घरात गेला. बाहेर तुम्ही किती वाघ असल्या घरी गेलं तिसऱ्या गावा घरी गेला मंदोदरी माता. आता मंदोदरी मातेचं दुखते खातले का मंदोदरी माते
येण्याची. हा आला कपडे कुठे कुर्ता बिर्ता उतरावला आणि मस्त बाजूबंद ठेवले. नाव आले म्हणे मी आले. दोनचा खूप पराक्रम ऐकला म्हणे. म्हणे ती म्हणे का मी आज जे आहे ते खरं आहे का? हा म्हणे काय म्हणे तुम्ही समुद्रावर आले म्हणे. हा म्हणे खरं आहे म्हणे माझा पराक्रम तुला काही. ती म्हणते तो खरं आहे का म्हणे. खरं आहे म्हणे. हा परत तुला काही शंका. अरे म्हणे तुम्हाला खरं सांगा म्हणे मला आहे ना डोकं वाटून राहिलं म्हणे. दाल पुस्तकी आलाय म्हणे. काय म्हणे प्रभू रामचंद्राकडून दगड तरतील याच्यात विशेष काय पण तुमच्याकडून दगड तरतील याच्यात मला शंका वाटते म्हणे. कोण म्हणते बायको आता आपल्याला मारलं. अगं गाव माझं कौतुक करते म्हणे. तुम्हाला शंका बायको काय हरणी म्हणे. अगं गाव माझं कौतुक करते महाराज. अगं जग कौतुक करते पण बायको बायको म्हणत काहीतरी भानगडी. तो म्हणतो अख्खं गाव लंका माझं कौतुक करते आणि तू म्हणती चल वेळेला दाखवतो मी आता. तरी म्हणते अहो ऐकला अहो सांगा ना खरं सांगा ना खरं आहे का दगड लागले. अगं हा ना तुला पटत नाही का. हिनं दोनदा तीनदा अहो सांगा ना खरं सांगा. तुम्हाला विचार कमची सांगा माझ्या कानात खरं आहे का सांगा ना खरं आहे का. हिना इतकी टोकी लावली दोनदा तीनदा चारदा विचारला झाला आईला झाला. हिने ही प्रतिक्रिया पाहिला देव तुला म्हणून सांगतो पण कोणाला सांगू नको. कोणाला म्हणतो बायकोला. आता बाया माणसाच्या पोटात टोपी राहतात महाराज. बाया माणसाला सांगितलं ते गाव बनवायला वेळ होता. तिला मंदोदरी मारीला रावण मला तुला म्हणून सांगतो मी काय केलं म्हणे. त्या रामाने समुद्रामध्ये दगड आपल्या सैन्यामध्ये कळलं. आपल्या सैन्याचं म्हणून खच्चीकरण झालं. मग मी काय भांडण केली म्हणे. आपल्या सैन्याला सांगितलं मी सुद्धा दगड करतो. मी आता समुद्रावर घेऊन गेलो म्हणे. मग पुढं म्हणे मी समुद्रावर घेऊन गेलो की भरावटा दगड घेऊन आले म्हणे. आणि भरावटा दगड घेऊन आल्यानंतर म्हणे मग तुम्ही काय केलं म्हणे मी पाहिले बाजूला उभे होते त्या दगडापाशी गेलो त्या दगडाला मी शपथ घातली तुला राम नामाची शपथ नाही मोडला तरी ही म्हणे ही भांडणे काय मला वाटलंच होतं. गालने कुछ गालने की गालच नाही म्हणे. मला शंका होती म्हणे मला तुमच्याकडे शंका होती म्हणे महाराज. म्हणून महाराज ही ताकद रामस्मरणाची ताकद आहे. दगड सुद्धा करू शकतात तर तुम्ही आम्ही का करू शकत नाही. म्हणून नवरात्र उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपल्याला पर्वणी मिळालेली आहे. 9 दिवस 9 मातेचे रूप आहे. त्या 9 मातेचे रूप आपण स्मरण केले पाहिजे. प्रत्येक मातेची महिमा वेगवेगळी आहे. प्रत्येक माता फलदायी आहे. आपण काय करतो गुरुवारी नुसता उपवास करतात आमच्या माता बाबा. पण खूप शास्त्र आहे. खूप शास्त्र आहे आपल्या धर्मामध्ये. आपल्या बुद्धिपणामध्ये गुरुवारी नेहमी म्हणून सांगत पण नास्तिकांची संख्या वाढली तरी काय करतात. बुद्धिपणे सांगत असलेल्या लोकांचं सुद्धा लक्ष नसतं महाराज. पण तुम्ही लक्ष काळजीपूर्वक जर ऐकलं महाराज त्या प्रत्येक देवीचा महिमा आहे. प्रत्येक देवीच्या निवेद्याचा सुद्धा महिमा आहे. देवीला निवेद कोणत्या व्हायला जातात तो निवेद वाहिल्याने ते संपन्न दूर होतात. प्रत्येक देवीचा महिमा आहे. पण आपण मनापासून करत नाही महाराज. आता तुम्हाला फक्त 2 देवीचा महिमा आजच्या देवीचा म्हणजे सांगतो फक्त. ही तर तुम्हाला सांगितलेली आहे. पण मला ही भूमी एकदा पूर्ण करतो. या भूमीमध्ये भगवंताने हे सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व समाजामध्ये सर्व सुख शोधतात तर सर्व सुख कुठे तुमच्या आमच्यामध्ये. हे सर्व सुख कुठं पाहिजे गरज नाही. परमात्मा एकत्र तुमच्या आमच्यामध्ये स्वतःला ओळखा. स्वतःमध्ये हे भगवंत बघा. पण स्वतःमध्ये भगवंत आहे पण तो भगवंत जर आपल्या स्वतःमध्ये येऊन आपण कसं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे. सत्कर्म जीवनामध्ये केले पाहिजे. किती राहिले या आपल्या बोनस आयुष्य मागामध्ये बोनस आमचं सुद्धा करोनासारखी महामारी ज्याच्या घरात माणसं गेले विचारात करून घेऊन गेला आपण फार वाईट परिस्थिती. आणि आता तर आलेल्या आयुष्यामध्ये आणि 100 वर्ष तुम्ही जगत नाही. 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला आम्हाला 100 वर्षाची गणना तुम्ही वसदेव म्हणा. तुम्ही 8वा वर्ष सुधारणारे तुम्ही वसदेव म्हणा. यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वसदेव 100 वर्ष जगत का कोणी बीपी अटॅक मुळे
हे म्हणणारे आई जगावर आहे नाही सापडणार महाराज, नाही सापडणार. राहिलं की आयुष्य जेवढं राहिलं चांगले कर्म करा, काहीच करायचं नाही. ठेवले आपण पैसे आलं ना पाण्यासारखं माणसाने मुक्त असावं, डोकून जर बघितलं ना आतमध्ये तळाला काय दिसावं असं माणसाचं आयुष्य असावं. कसं पाण्यासारखं माणसाचं नित्य आयुष्य असावं, त्याच्यामध्ये डोकून पाहिल्यानंतर त्याचा तर सुद्धा दिसावा, स्वच्छ असावं माणसाने. चांगलं करता आलं ना एखाद्या गोष्टी तुम्हाला जर पटल्या नाही ना, एखादी गोष्ट आवडली ना ती निघून जा, आपण त्याला विरोध करू नका. आपलं काय झालंय माहिती का, प्रत्येकाला घरामध्ये सुद्धा प्रत्येकाला प्रतिनिधित्व पाहिजे. माझ्या दोन तीन भाऊ असतात तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. तर काही वेळेस जर पडीची भूमिका घ्या, माघार घ्यायला शिका. तुम्हाला सांगू का, वाघाच्या शरीरात कुत्र्याने धावायचं नसतं, हा वाघाचा अपमान असतो. प्रत्येक वेळेस धावून उपयोग नसतो, कधीतरी थांबला ना तुमचा फायदा असतो. म्हणून वाघाच्या शरीरात कुत्र्याने धावायचं नसतं, वाघ प्रत्येक वेळी आपलंच खरं असं नसतं. थांबण्याचे सुद्धा फायदे होतात बघा, थांबण्याचे सुद्धा फायदे होतात. शल्यराजाचे उदाहरण तुम्हाला सांगतो. शेवटच्या कंप्लेंट होता आपण शेवटच्या आगामी समजतो कौरव पांडव आणि जीवनामध्ये सुद्धा तुम्ही वावरत असले तुम्हाला सांगू की अजून सांगतो, सोबत अशा माणसांबरोबर राहा की ज्या माणसांबरोबर राहिल्यानंतर तुमची उन्नती होईल. संगत सुद्धा चांगले असावे. संगत जर चांगले असेल तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. तुम्ही संगत जर वाईटाची केली ना तुमचं वाईट झाल्याशिवाय. आता तुम्ही जीवनामध्ये आता समजा आमची इथे शिंदे महाराज, त्यांना संगत कोणाची लागली, आमच्या वकील साहेबांची. दोन चांगली माणसं जेव्हा एकत्र येतात महाराज चांगलं झाल्याशिवाय राहणार. पण एक चांगलं तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय चांगल्याची संगत करायची. बिसलेरीची पाण्याची बाटली तुम्ही जर साध्या टपरीवर घेतली ना तिची 10 रुपये किंमत, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेतली फ्रीजमध्ये गार करून तुम्हाला ती 15 रुपयाला मिळते. 5 स्टार हॉटेलमध्ये तीच पाण्याची बाटली तुम्ही जर घेतली संतोष 50 रुपयाला मिळते. कामाला किंमत वाढली वगैरे आवाज संगत टपरीवर नाही 10 रुपये, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये राहिले 15 रुपये, 5 स्टारमध्ये 50 रुपये. तुमची किंमत ही संगतीमुळे वाढत असते. संगती सांगण्याची काय शल्यराजाचं उदाहरण कुरुक्षेत्रावर युद्ध चांगले लक्षात घ्या. आणि कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असताना सोबत कौरव निघून पांडव. अर्जुनाने काय केलं, आपल्या गांडी धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडला तर समोर पाहतो काय आपलं इष्ट करतो आणि आपला भाऊ आपला 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 स्वतः आपला भाऊ आपला काका आहे सगळं आपलं. बाण चालवायचं आपल्या माणसावर अवसर पडून गेलं ना, हातबल झाला गेला धनुष्य हातावर. आता रथावर बाण ठेवल्यानंतर याचं मनोधैर्य खच्चीकरण झालं. काय झालं, खचलं मनोधैर्य. बाण चालवायचं आपल्या माणसावर मनोधैर्य खच्चीकरण झालं. पण लक्षात ठेवा अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झालं, पण अर्जुनाच्या सोबत कोणाची होती, संगत कोणाची होती लक्षात ठेवा. सांगितले अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झाल्यानंतर जर त्या रथावरती श्रीकृष्ण भगवंतानं श्रीकृष्ण असतं पांडव युद्ध जिंकले असते का, पण त्या रथावरती श्रीकृष्ण भगवान होते. अर्जुनाचं मनोधैर्य खच्चीकरण झालं. श्रीकृष्ण भगवान त्या ठिकाणी त्या कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली. अर्जुनाचं खच्चीकरण झालं, मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम पांडव युद्ध जिंकले. खच्चीकरण झाले, मनोधैर्य उंच करण्याचं काम कोणी केलं, श्रीकृष्ण भगवंताने. म्हणजे तुमच्या सोबत श्रीकृष्ण भगवंतासारखे असेल तर तुमचं मनोधैर्य खच्चीकरण झालेलं, मनोधैर्य उंचावण्याचं काम अशी माणसं करतात. त्या क्षेत्रावरती दुसरं उदाहरण कारणाचं हे युद्ध होणार म्हणून काय झालं, जी राजे जो काम केलं संत साहित्य
शल्य राजा माद्रीचा भाऊ शल्य राजा म्हणजे पांडवांचा मामा हा आपलं सगळं सैनिक निघाला पांडवांकडे. निघाल्याच्या वाटेमध्ये काय केलं दुर्योधनाने एक भांडण करून ठेवले. ज्या वाटेने शल्य राजा येणार होता त्या वाटेने शाळेला मंडप टाकला. गार पाणी आणि त्या मुक्कामाच्या जागी बसत तिथे सोय करून ठेवली दुर्योधनाने. आणि हे सगळं करून केलं आपली सोय पाहिजे. आता आपण नाही का झोपला जायच्या गाडीची चांगली सोय असं दाखवून होतो वा जसं आपल्या जगामध्ये काय सोय केली वाटते यांना काय देवण काय सोय केली तसं त्या दुर्योधनाची सोय दुर्योधनानं सैन्यराजाला सोय करून ठेवली. आणि सोय केल्यानंतर सैन्यराजा म्हणाला काय ठेव तुम्ही माझी जे तुम्ही ना असं वाटतं याला काय देऊ काय नाही सगळं देऊन टाकावं. याला बोलून सहज माणूस जीवनात बोलून गेल्यानंतर माणूस लपून बसलेला हा सहज बोलून गेला तर लपून बसलेला दुर्योधन काय बाहेर आला मला सैन्यराजा तुम्ही म्हणाले ना ही सोय करून ठेवली तुम्ही जे मागवले द्या मला आता तुम्ही वचन द्या. तुम्ही वचन दिले आहे की जो मागत होते आता तुम्ही एक काम करायचं कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे तुम्ही माझ्या बाजूला लढायचं. शब्द दिला मला तुम्ही दिलेले शब्द पाळले जायचे आता मी पाळले जाते. रोहित भाऊचं सुद्धा आरंभ झाले. रोहित भाऊ पूर्वी दिलेले शब्द पाळले जायचे आता मी पाळले जाते. तर दुर्योधनाला दिलेला शब्द सैन्यराजाने पाळला काय तर मी मला अशी सोय करून ठेवली. दुर्योधनाला सैन्यराजा म्हणाला एवढी बाई माझी सोय जरी केली ना त्याला मी जी लागत ते देऊन टाकले असं शब्द निघायचा उशीर. लगेच दुर्योधनला पूर्ण सैन्यराजाला सांगितलं एक काम करा म्हणजे तुम्ही शब्द दिला ना आता कौरव पांडवांमध्ये तुम्ही माझ्या बाजूला लढायचं याचा नाही झाला महाराज. शब्द दिला हा म्हणजे काही हरकत नाही पण हा मामा कोणाचा पांडवांचा चालला कोणाच्या बाजूला होता पांडवांकडे. पण पाठीमध्ये जसं एखादा उमेदवार आपला असेल तर त्याला आधी रात्री फोडून मोकळा आपले दुसऱ्या दिवशी तिसऱ्याच पाठी भाव नाही राहतो तशी ही भांडणे उपस्थित राहणार. सैन्यराजाला नाही होता हे सगळं सैन्याला हस्तिनापुराला काढून गेलं आणि उपलाच्या वनामध्ये पांडव होते तिथं त्या दुर्योधनाला म्हणाल माझं सैन्य पाठव मी त्याला 5 ते 10 मिनिटं जाऊन येतो. आता माणूस एखादा उमेदवार 5 मिनिटं गेला बघा आहे ना हा 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला पांडवांकडे गेला हात सोडले माझ्याकडून खूप चूक झाली म्हणजे काय असं झालं. धर्मराजाने वगैरे सांगला बघा कारण ज्याच्यावर खात्री तो दुश्मनाकडे मामा ना मामा ज्याच्यावर खात्री तो समाजात पाठी गेल्यावर काय करायचं बाबा दुसरीकडून काय अपेक्षा करायची घरातला माणूस तर दुसऱ्याची निवडणुकीत नाचत असला तर काय अपेक्षा करायची घरातला माणूस महाराज. पण शल्यराजाने सांगितलं राजे माझ्याकडून चूक झाली पण मी एक करतो म्हणजे काय म्हणजे कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध होती ना त्यावेळेस मी कर्णाच्या रथाचा सारथी होईल आणि त्या रथाचा सारथी झाल्यानंतर कर्णाचं मनोदय खच्चीकरण करण्याचं काम केलं. काय ते कर्णाचं मनोदय खच्चीकरण करण्याचं काम केलं. झालं असं अर्जुनाचं आत्मदान सांगितलं अर्जुनाचं मनोदय खच्चीकरण झाल्यानंतर संघर्ष चांगल्या माणसाचे असेल रथामध्ये श्रीकृष्ण भगवंत होते अर्जुनाचं मनोदय खच्चीकरण झालं का समोर बाण झालं सगळे आपल्या मनोबांका झाले म्हणून मी धनुष्यबाण ठेवून दिला म्हणून श्रीकृष्ण भगवंताने गीता सांगितले त्याला सांगितलं तू फक्त निमित्त मात्र आहे हे तुझ्या हातून मनोदय खच्चीकरण झालेलं तुमचं याचा परिणाम पांडवांनी भोगले. आता इकडं काय झालं इकडं सैन्यराजाला धावून गेला आणि कर्ण जेव्हा रथ होता कर्ण म्हणजे काय बोलावं महाराज महिना बोलायचा आणि कर्णावर बोलायला कर्णासारखा धनुर्धराचा कर्ण निघाला पण कर्णाच्या रथावरती कोण होतं शल्यराजाने काय केलं सुरुवातच केली आणि पुढे झालं म्हणजे राजा म्हणजे कोणाच्या विरोधात धुणे पाडले काय झाले पांडवाच्या विरोधात तू तुझा काही टिकाव लागला त्यावेळी चालूच केलं माझं आणि तुझं काय झालंय काय तुझ्या पूर्ण तुझी विद्या लुप्त केली तुझ्याकडून असं झालं तसं केलं कोणाचं पुत्र आहे मला माहिती वारंवार तुम्ही किती कर्तृत्वान असेल ना तुमच्या आजूबाजूच्या माणसांनी जर तुमचं खच्चीकरण वारंवार केलं ना महाराज माणूस पुढे जात नाही महाराज. म्हणून आपल्या कुटुंबातल्या माणसाने आपल्या सोबत असलेल्या माणसांनी तुमचं खच्चीकरण करता कामा नये. तुम्ही कितीही कर्तृत्वान असू द्या तुमच्या सोबत असलेल्या माणसाने तुमचं जर खच्चीकरण केलं ना महाराज तुम्ही अधोगती करण्याची खच्चीकरण केलं याचा परिणाम कर्ण युद्ध हरला महाराज चाक बसल्या गेले
हात मारलेला म्हणून संगत चालण्याची करावी. आयुष्यात श्रीकृष्ण भगवंतासारखी माणसं जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही आयुष्याची लढाई क्षेत्रावरती जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या बरोबर जर कर्णासारखी माणसं असेल तर तुम्ही आयुष्याची लढाई आडव्यावरती डाव लावण्याशिवाय तुमचा राहणार नाही. म्हणून माणसं चांगली सोबत ठेवावी, भिकार बोलण्याची संगत करायचीच नाही. मी आत्ताच उदाहरण दिलं, पाण्याची बाटली सांगितलं मी तुम्ही येण्याच्या आधी, पाण्याची बाटली जर तुम्ही 5.5 घेतली तर तिची किंमत असते 10 रुपये. रेस्टॉरंटमध्ये घेतली तर त्याची किंमत असते 15 रुपये आणि 5 स्टार हॉटेलमध्ये घेतली तर त्याची किंमत 50 रुपये असते. जागा बदलली, ठिकाण बदललं, तुम्ही पुन्हा राहत असता याच्यावर तुमची किंमत ठरते. चांगल्या माणसाचा सहवास करा, निश्चित तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता फक्त आजच्या जे माता आहे, आपला जो दिवस आहे तो स्कंद मातेच्या पूजनाच्या दिवशी आहे. 5व्या दिवसाचं पूजन स्कंदी मातेचं आहे आणि हे 5वी बाळ आहे आणि हे 5वं रोज स्कंदी मातेचं आहे. स्कंद मातेचं पूजनाच्या दिवशी करावं. आणि ही माता जी आहे स्कंद माता, ही देवीचं पूजन करताना पंचोपचार पद्धतीने पूजन करावं. पंचोपचार आता मुलीमध्ये समोर बसलेला आहे. पंचोपचार पद्धत म्हणजे काय? गंध, धूप, पूजन, नैवेद्य हे सगळं व्हावं लागतं. पंचोपचार पद्धतीने याचं पूजन केलं जातं आणि ह्या देवीचं व्रत केल्यानंतर याचं फळ सुद्धा खूप चांगलं येतं या देवीचं. आजच्या दिवशी तुम्ही स्कंद मातेचं माता मंडळीचं पूजन केलं, त्याचे मुलं असते ना, मुलं आमचे युवक, तर या मातेचं आजच्या दिवशी आमच्या युवकांनी जर पूजन केलं तर युवक दीर्घायुष्य होतात. काय? स्कंद मातेचं आजच्या दिवशी जर युवकांनी पूजन केलं तर युवक दीर्घायुष्य होतात. आणि ह्या देवीचं पूजन करताना आमच्या माता मंडळी सौभाग्य अलंकार देवीला व्हायचे. सौभाग्य अलंकार काय? आज किती कमी झाले? स्कंद मातेला सौभाग्य अलंकार व्हायचे आहे आणि लाल रंगाची फुले या देवीचा आवडत आहे. ह्या लाल रंगाचे फुल आणि अक्षर या देवीला व्हाव्या. आणि या देवीला नैवेद्य केळीचा पदार्थ असलेला नैवेद्य देवीला व्हायचा. केळीचा पदार्थ, ज्या पदार्थामध्ये केळी असेल असा पदार्थ या देवीला आजच्या दिवशी अर्पण करायचा आहे. आणि ह्या देवीला पिवळा रंग प्रिय आहे, पिवळा रंग म्हणून. आणि एक फार महत्व आहे आजच्या दिवशी जर तुम्ही स्कंद मातेला हे सगळं निवेदन दिल्यानंतर एक अलसी नावाचा औषध आहे. अलसी याला मराठीमध्ये म्हणतात जवस. जवस माहिती आहे? आजच्या दिवशी स्कंद मातेला जर तुम्ही जवस जर अर्पण केली ना आजच्या दिवशी तर ऋतूप्रमाणे येणारे जे आजार असतात ना, पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, ते आजार तुमच्या घरामध्ये येत नाही. आजच्या दिवशी जर तुम्ही पाहिजे जवस, हे महत्व आजच्या दिवशीचं आहे. आजच्या दिवशीचं आणि उद्याचा दिवस आहे मातेचा 6वा दिवस म्हणजे कात्यायनी माता. आणि कात्यायनी माता म्हणजे कात्यायनी नावाचे ऋषी होते आणि त्या ऋषी घोर तपस्या केली आणि घोर तपस्या केल्यानंतर देव प्रसन्न झाले आणि दुर्गा मातेने साक्षात त्यांच्या घरी जन्म घेतला. म्हणून ह्या देवीचं नाव आजच्या दिवशी जे आहे कात्यायनी माता आहे. ही कात्यायनी माता म्हणजे दुष्टाचा निर्जारण करणारी माता आहे. या मातेचा अवतार आजच्या दिवशी फक्त आणि फक्त दुष्टाचा संहार करण्याकरता आहे. धर्मरक्षामध्ये अवतार घेतले आपल्या पायीचे किंवा धर्माचे पालन करणे, पाखंड करणं हे जे आपल्याकडे काम नाम ही कात्यायनी जी आहे उद्याची पूजन आहे कात्यायनी माता. ही कात्यायनी माता म्हणजे ह्या कात्यायनी मातेचं वाहन या कात्यायनी देवीचा आहे सिंह. आणि या देवीनं महिषासुराचा वध केलेला आहे. म्हणून तिला महिषासुरने सुद्धा म्हणतात. तो उद्याची माळ कात्यायनी मातेची आहे. आणि या देवीला नैवेद्य उद्या कोणता व्हायचा आहे? मधाचा नैवेद्य उद्या देवीला व्हायचा आहे. कात्यायनी मातेला कोणता? मधाचा नैवेद्य. या देवीला मधाचा नैवेद्य चालतो. आणि हा मधाचा नैवेद्य देवीला दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य आपल्या घरातील सर्वांना खायला द्यायचा. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना खायला द्यायचा. आणि हा नैवेद्य तुम्ही खायला दिल्यानंतर याचा परिणाम असा होतो की तुमच्या घरामध्ये स्नेह वाढतो, तुमच्या घरामध्ये प्रेम वाढतं, आपुलकी
आपुलकी वाढते, एकामेकांबद्दल वात्सल्य वाढतं. घरात जर कटकटी असेल कटकटी निघून जातात, घरात जर भांडणं असेल तर भांडणं निघून जातात. म्हणून हा नैवेद्य आपल्या घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला खायला द्यायचा आहे. ही घरातील वाद कटकटी दूर होतात आणि ह्या देवीच्या पूजनाने धर्म काम मोक्ष अर्थ स्थिर होतं. देवीचं जर तुम्ही कार्तिकी मातेचं विधिवत जर पूजन केलं तर तुमचं धन तुमचं काम अर्थ काम मोक्ष स्थिर होतं. आपण नाही म्हणत जितका पैसा कमवतोय कुठं जाणं कळतच नाही. खूप पैसा येतो पण येतो म्हणून जातो म्हणून काय वाढलं नाही. म्हणून तो पैसा स्थिर असला पाहिजे, लक्ष्मी स्थिर असली पाहिजे. म्हणून हे सण असतात, हे देवदेवतेचं पूजन असतं. पण आपण नाही देवीचं पूजन घ्यायला साडी दसरा बिसरा हात नाही महाराज, ती विधिवत झालं पाहिजे. हो आपण ज्या धर्मात जन्माला आलो ना महाराज, सोपं नाहीये महाराज, कोणाला नाहीये जन्म. आपला धर्म आपला ग्रंथ आणि एक होळी एक पसायला एक श्लोक इतका श्रेष्ठ आहे ना महाराज. काय बोलावं माझ्यासारख्या पामराला, काय सांगणार काय बोलावं महाराज. आणि यांना जगद्गुरु तुकोबरायांना संसारात आलेला अनुभव मी त्याच्यात दिलेला आहे महाराज. म्हणून कार्तिकी मातेची बरं या कार्तिकी मातेचे पूजन प्रभू श्रीरामांनी श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा त्या अवतारात केलेलं आहे. बरं द्वापरयुगात त्रेतायुगामध्ये देवाने सुद्धा पूजन केलं. नवे त्या बीजमंडळाने गोपीने सुद्धा कार्तिकी मातेचं पूजन केलं. का? श्रीकृष्ण मला पती म्हणून मिळावा म्हणून तिचं पूजन केलं. आजच्या महत्त्व असं आहे या देवीच्या पूजनाने ज्या कुमारिका असतील, कुमारिकांनी उद्याचं जे कार्तिकी मातेचं पूजन केलं तर त्यांना सुयोग्य जोडीला मिळतो. सुयोग्य संसारात आपण बघतो काही काहीचा जोडा आपण नाही म्हणत काय. आता आमच्या मागावा आम्ही तर काही म्हणत नाही, पण आमच्या मागावाने म्हणतात मी होते म्हणून झाला तुमचा संसार, मी तुमचं काय खरं आहे का. आमच्या मागावाने तसा जोडा सुद्धा नाही. उद्याच्या जर केलं तर सुयोग्य जोडीला मिळतो. म्हणजे तुमचं ऐकून घ्या मन खाली घालून तुम्ही जसं म्हणायचं तसं बरोबर तू म्हणशील तसं तसं कुमारिकाने जर उद्या कार्तिकी मातेचं जर पूजन केलं तर त्यांना सुयोग्य जोडीला मिळतं. आणि मुलाच्या एखाद्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात वारंवार येणं येत असं आपण म्हणतो खूप सुद्धा पहिले काही कुठं जमाना मग गुरुकडे येतात, गुरुला सांगतात काही दोष आहे का, काही सांगावं ते उपाय करतात. मुलाचं सुद्धा लग्न अनेक दिवस जातो तो काही कुठं जमतच नाही. अशा जर अडचणी तुमच्या मुलाला किंवा मुलीला येत असेल तर उद्या कार्तिकी मातेचं पूजन करा. पोऱ्याचं लग्न महिनाभरात जमल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि याला हे खोटं नाही पाहिजे, आमचं बोलत नाही गुरुवारी आपण आता बोलूनच टाकतो. मला बोलायचं नव्हतं, आपण आखडी केली आखडी. काही जण म्हणतात काय तुम्ही पकड मारतो का, काही सांगतात महाराज हे काय आमचं सांगत नाही महाराज, उदाहरण आहे समोर आखाडी केली आणि आखाडी उदाहरण सांगून जातो. मी आता मला सांगायचं नव्हतं, मला आखाडीच आहे आमची. आणि त्या आखाडीमध्ये आमच्या ज्येष्ठांनी सांगितलं, गुरुवारी सांगितलं की या आखाडीमध्ये भगवान विष्णू भगवंताचा नाम काय म्हणतात हा शेषनारायण. शेषनारायणाचा जो पार्ट घेईल एखाद्याचं जर लग्न जमत नसेल आणि तिने जर आखाडीमध्ये शेषनारायणाचा पार्ट जर घेतलं आणि त्या शेषनारायणाच्या तिथं जर लक्ष्मी माता जर निगडीनं जर येऊन बसली तर त्याचं महिनाभरात लग्न त्याविषयी राहत नाही. आज ह्या वेळेच्या आखाडीचं उदाहरण आमचा मित्र देवा भाऊ ह्या आखाडीमध्ये त्यांनी जे पार्ट घेतलं होतं आमच्या देवा भाऊचं 15 दिवसात लग्न जमलं. साखरभात आला, पुढच्या महिन्यात आमच्या देवा भाऊचं लग्न. काय आमच्या आखाडी करता महाराज नाच करायचा नाही. हे सरळ टीका सत्य महाराज. फक्त तुम्ही तुमची पात्रता ती असली पाहिजे. नाही तर काय होणार मी करतो देव प्रसन्न होते. नाही हा मुखी वेद बोलवले त्या पात्रतेची माऊली होते. गाथा पाण्यात बुडवलेली
अहो तुळजा भवानी मातेने तलवार नेली त्या पात्रतेचे छत्रपती शिवाजी महाराज होते. तुम्ही आम्ही नाही सासूबरोबर भांडून सुनाबरोबर भांडून भावाच्या डोक्यात पावडं टाकून भावाला वाढ येऊन नाही 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 महाराज ती पात्रता कशी असावी लागते महाराज. हे काय असं नाही आखाडी केली महाराज आमच्या देवाभाऊचं लग्न झालं हा आमच्या आखाडी पावलं झाली याच्यापर्यंत काय होणार द्यावं. जीवा भावाने आमच्या सगळ्या भाऊ असतील निर्धार काका कोणाकोणाचे नावं घ्यावे सगळे आमचे गुरुवरी असतील आमचे शांतापी असतील आमचे वेदा महाराज असतील आमचे सर्व ज्येष्ठ प्रत्येकाचं नाव उल्लेख करणं शक्य नाही. फार जीवा भावाने आम्ही होतो ना भविष्य आखाडी केली त्याचा परिणाम आम्ही आता लोक म्हणे लय पैसे होत आले पण यांनी आखाडीमध्ये बाया नाचवल्या बाया लोकांचं काय बोलावं काय असो तो महाराज म्हणे त्याला पटलं म्हणे याची शाळे उभा वाटत म्हणे तो काय पण तुम्हाला सांगू महाराज त्या नाचणाऱ्या बाया असल्या भाऊ दादाशिवाय बोलत नव्हत्या महाराज. अरे म्हणून आपला हा धर्म आपली पुढची पुराण किती श्रेष्ठ आहे मला हेच सांगायचं होतं. म्हणून झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणावर अर्पण करतो माझ्या मातेच्या चरणावर अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्या नवरात्रोत्सवानिमित्त आमचे गुरुवरी असतील आमचे शिंदे महाराज असतील आमचे सर्व कमिटी आमचे नेवगे महाराज असतील आमचे कर्वे महाराज असतील आमचे गुरुभाऊ सुद्धा आज या ठिकाणी आहेत. आमचे कालच 2 दिवसापूर्वी यांची व्याख्यान विश्राम केले आमचे महाराष्ट्राच्या मातीचे प्रमुख मैदानी तो आमचे संतोष महाराज भाते असतील आमची नेहमी कुठेही कीर्तन असतो ते मला साथ देण्याकरता आमचे वारीचे गायकाचार्य आमचे वेता महाराज रामू महाराज वेता यांची सुद्धा उपस्थिती आमचे कर्वे महाराज सुद्धा आहेत. आमचे चोपदार महाराज आमचे वाल्मिक महाराजच्या उपस्थित आहे. आमचे शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे प्रशांत संत साहेब माझं जितकं पण व्याख्यान प्रवचन असतात नेहमी माझे बंधूच्या लोकांनी माझ्यासोबत असतात आणि ज्यांच्यावर म्हणून तुम्ही फेसबुकला हे बघताय गावात कुठं कार्यक्रम असतो ते माझा मोबाईल हाजी असे आमचे त्यांना मित्रांमध्ये साथे म्हणून असे आमचे दादासाहेब संत कारण त्यांच्या नावावर पण दादा आहे नावावर संत आहे म्हणून राधाकृष्ण आहे सुद्धा धन्यवाद. झालेली सेवा जगदंबा मातेच्या चरणावर अर्पण करतो आणि मला जी या ठिकाणी